नेरळ येथील स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर पै यांच्या ऐतिहासिक पै वाडीतील शेकडो जुनी झाडे तोडण्यात आल्याने संपूर्ण परिसर ओसाड झाला आहे. नेरळ विद्या मंदिर शाळेजवळ या वाडीत हजारो वटवाघुळे आणि विविध पक्ष्यांचा निवारा होता. मात्र झाडांची कत्तल झाल्यानंतर पक्ष्यांचे आश्रयस्थानच नष्ट झाल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाने संबंधित झाडे नियमानुसार परवानगी घेऊन तोडण्यात आल्याचे स्पष्ट केले असून त्या ठिकाणी नवीन झाडं लावण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुमारे 3.25 एकर परिसरातील 100हून अधिक प्रचंड उंचीची आणि अनेक दशकांपासून उभी असलेली झाडे काही दिवसांत तोडण्यात आली. या झाडांवर हजारो वटवाघुळे दररोज रात्री विसावत असत. झाडांची तोड झाल्यानंतर वटवाघुळे पूर्णपणे गायब झाली असून पक्ष्यांचा निवारा हिरावला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या मते मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेवर भविष्यात बांधकाम प्रकल्प उभारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडतोडीमागील हेतूबाबत संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान वन विभागाने नवीन वृक्ष लागवड होणार असल्याचे सांगितले असले तरी नेरळमधील जुन्या झाडांचा मोठा हिरवा पट्टा नाहीसा झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होतीये. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.